जगभरातील रामभक्त ज्या क्षणाची वाट पाहत होते तो क्षण आता अवघ्या काही तासांवरती येऊन ठेपलाय। उद्या अयोध्येमधील राम मंदिरामध्ये रामलल्लांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली जाणार आहे। पंतप्रधान मोदींच्या हस्ते दुपारी 12:20 रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा केली जाईल आणि यासाठी अयोध्या नगरी आता सज्ज झाली। ठिकठिकाणी आकर्षक अशी फुलांची सजावट करण्यात आलेली आहे। तसंच सर्वत्र विद्युत रोषणाई सुद्धा करण्यात आली आहे। राम भक्तांमध्ये मोठा उत्साह आपल्याला बघायला मिळतोय। अयोध्येतील या सोहळ्याच्या पार्श्वभूमीवरती राज्यामध्ये सुद्धा विविध कार्यक्रमांचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलं आहे। आणि यानंतर थेट जाऊयात आपण अयोध्या नगरीमध्ये। पुढारी न्यूजचे नॅशनल न्यूज एडिटर प्रसन्न जोशी या क्षणाला थेट अयोध्येमधनं आपल्या सोबत आहेत। प्रसन्न सर, या क्षणाला अर्थातच अयोध्येमधलं जे वातावरण आहे ते प्रत्येकाला अनुभवायचं आहे, ते वातावरण तुम्ही आता अनुभवताय। कसं आहे नेमकं हे वातावरण? किती उत्साह, किती आनंद आणि किती आतुरता आपल्याला या क्षणाला अयोध्येमध्ये रामभक्तांच्या मनामध्ये, डोळ्यांमध्ये अनुभवायला मिळते? गुरु, जर का आपल्या महाराष्ट्रातली उपमा द्यायची झाली तर आपल्याला जे 3 प्रमुख असे आपले क्षण आहेत आपल्या महाराष्ट्रात येणारे आध्यात्मिक उत्सवाचे क्षण, त्याच्यापैकी एक म्हणजे वारी आषाढी एकादशीचा दिवस, दुसरं म्हणजे गणेशोत्सव, गणेश जेव्हा प्राणप्रतिष्ठा होते तो दिवस, आणि अनंत चतुर्दशीचा दिवस, आणि तिसरं म्हणजे महाकुंभ जो महाराष्ट्रामध्ये नाशिकला होतो तो। त्या दिवसांची तुलना करता येईल असं वातावरण आता इथे या अयोध्येत आहे। याच्यावरून तू काय ते लक्षात घे गुरु, इथे एकतर ऍक्सेस रिस्ट्रिक्ट केलाय, ज्याची तू आता माहिती दिलीस आपल्या प्रेक्षकांना, म्हणून गर्दी मॅनेजेबल आहे। अन्यथा आता जिथे मी उभा आहे तिथे सुद्धा कदाचित मला धक्के खात लाईव्ह द्यावं लागलं असतं, इतकी गर्दी झाली असती। इतकं प्रेशर आता पोलिसांवरती आहे। जेवढे ऍक्सेस रोड्स आहेत अयोध्येला तिथे सगळीकडे लोक गर्दी करतायत, म्हणतात की आम्हाला सोडा, पण अर्थातच सिक्युरिटी पाहिजे ते करता येणार नाही। आणि दुसरी गोष्ट, अयोध्येला सुद्धा एवढ्या प्रमाणात मोठ्या प्रमाणात लोक घेणं शहराच्या आत हे शक्य होणार नाही। आपण आता शरयूच्या काठाच्या भागात आहोत, तिथे बाजूला कार्यक्रम चाललेले आहेत, कुठे काही कार्यक्रम आणि अन्य गोष्टी चाललेल्या आहेत, सोहळे चाललेले आहेत, रामकथा सगळीकडे सांगितली जाते, प्रचंड गर्दी आहे आणि कोणत्याही लोकांमधलं एकमेकांना ओळख नसताना सुद्धा एकमेकांना कोऑर्डिनेट केलं जात आहे। आपण जर का लता मंगेशकर चौकात गेलो, आपल्याच लता मंगेशकरांच्या नावाने इथला प्रमुख चौक आहे, तिथे लोक विविध भागातून येतात। आम्ही आजच बघत होतो, कोणी राजस्थान मध्य प्रदेशातून निघाले, 2 व्हीलरवरनं आलेला आहे आणि तो त्या गर्दीमध्ये असा मिसळून जातो जणू काही एकमेकांना सगळे ओळखतात। असे बायकर्स आहेत, स्केटर्स आलेले आहेत, कोणी पेढे वाटतंय, कोणी रांगोळी काढतंय, प्रत्येक जण आपापल्या परीने या रामोत्सवामध्ये रामभक्ती प्रदर्शित करतो।